माझा क्रांतिकारी जय हिंद. विश्वाला तारणारे तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज पालघर जिल्ह्यामध्ये वसई तालुका इथे आज महाराष्ट्राचे आपलं राष्ट्रीय अध्यक्ष अमित साबळे साहेब भाई यांचे आगमन झाले असून काही कारणानिमित्त चैत्यभूमी इथे त्यांची आज मीटिंग होती. तर त्या मीटिंगसाठी ते आलेले आणि पालघर जिल्ह्यामध्ये त्यांना यायचं होतं कारण त्यांची कमिटी नवीन स्थापना झालेली आहे. पालघर जिल्हा अध्यक्ष युवराज चव्हाण साहेब यांच्या हस्ते काही नियुक्त्या झालेल्या आहेत किंवा त्यांनी नियुक्ती केलेली आहे आणि साबळे साहेबांचं आगमन झाल्यामुळे त्यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत. तर माझं म्हणणं एवढंच आहे की भीम एकजूट सैनिक ऑल इंडिया महाराष्ट्र कामगार संघटना ही कामगार असो या गरिबावरती अन्याय करणारी असो यांना न्याय देण्यासाठी ही संघटना आहे. तर या संघटनेमध्ये जी लोक कामं करत आहेत किंवा लोकांना न्याय भेटेल ही आमची आशा आहे आणि आमचे कार्यकर्ते काम मनापासून पार पाडतील ही मला खूप मोठी आशा आहे. आणि साबळे साहेब सुद्धा आलेले आहेत. त्यांच्या हस्ते मला पण जितेंद्र लोखंडे यांना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे मी स्वतःच तरीसुद्धा दोन शब्द साबळे साहेब बोलतील. जय भीम. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज पालघर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस मी आलो ऑफिस वगैरे सगळं पाहून चांगलं वाटलं की बाबा कुठेतरी आपल्या समाजाचं प्रगती होत आहे आणि स्वतःचं ऑफिस टाकणं म्हणजे हे खूप मोठी बात आहे. ऑफिस टाकणं किंवा समाजाला संकटातनं बाहेर काढणं या गोष्टी करणं सोप्या नाही. समाजाला न्याय आणि व्यवस्था राखणं हे प्रत्येकाची जबाबदारी असते. आपल्याला समाजाला कसं न्याय देता येईल किंवा समाजाबद्दल कसं जोडता येईल संघटनेच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की पुढील वाटचालीसाठी मी तुम्हाला प्रथम शुभेच्छा देतो आणि संघटना जोमाने वाढवावी ही आशा करतो तुमच्याकडे. एवढंच बोलतो. जय भीम.